सिलेंडर उचलून प्रत्येकाच्या घरी फ्लॅटपर्यंत नेऊन देणे आणि परत रिकामा सिलेंडर घेऊन येऊन परत त्या पर्टिक्युलर लोकेशनला. वेलकम टू माय चॅनल कॉर्पोरेट मोटो ब्लॉगर. माझा आवाज एकदम व्यवस्थित येत असणार आहे कारण की मी नवीन माईक घेतला आहे DJचा. सो आय एम 100% शुअर की आता व्हिडिओला चांगला आवाज येईल. तर आज आपण बोलणार आहे सध्याच्या ट्रेंडिंग टॉपिकवर. इराण आणि US युद्धामुळे आपले LPG सिलेंडर महाग झालेत. सो आपण त्याच सिलेंडर डिलिव्हरी गायबद्दल बोलणार आहे कारण की आता खूप जास्त तुटवडा सिलेंडरचा आहे. सो आपण त्याच्याबद्दल बोलणार आहे. सिलेंडरवाल्याचं म्हणजे जो सिलेंडर डिलिव्हर करतो त्याचं कष्ट किती आहे तुम्हाला माहिती आहे. टाकीचं वजन जर बघितलं तर कमीत कमी 30 किलोच्या आसपास वजन आहे माझ्या हिशोबाने. तर प्रत्येकाला तो सिलेंडर उचलून प्रत्येकाच्या घरी फ्लॅटपर्यंत नेऊन देणे आणि परत रिकामा सिलेंडर घेऊन येऊन परत त्या पर्टिक्युलर लोकेशनला जमा करणे असं त्याचं काम आहे. सो सिलेंडर डिलिव्हरी करणारा गायचं महत्त्व आपल्या इकोसिस्टममध्ये खूप आहे आणि सध्या या युद्धामुळे अजून जास्त महत्त्व वाढलेलं आहे असं म्हणायला लागेल. कारण की आता सिलेंडर शॉर्ट्स आहेत आणि मला परवाच सिलेंडरवाल्याचा फोन आला होता. आमचा सिलेंडर डिलिव्हर होण्यापूर्वी त्यानं मला कॉल केला. मला तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही खाली येऊन कलेक्ट करा. तर मी ऑफिसमध्ये असल्यामुळे मी काही गेलो नाही. मग त्याला म्हणलं कारण काय. तो म्हणला एकटाच आहे, गाडी पण मीच चालवते. समजा मी वर आलो आणि तेवढ्यात एखादा सिलेंडर शॉर्टेजमुळे जर चोरी झाला तर मला ते डेबिट पडू शकतं. सो अशी सिच्युएशन निर्माण झालेली आहे की त्यांना ते डेबिट पडतं आणि सिलेंडर चोरी झाल्यावरती ते रिस्पॉन्सिबल समजले जातात. अशी काही कारणं आहेत आणि हे मला माहीत नव्हतं की असं पण असतं. आणि सध्या शॉर्टेज असल्यामुळं कोणीही सिलेंडर उचलून घेऊन जाऊ शकतं. हा एक प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांनी मग मी ऑफिसमध्ये होतो. तर ऑफिसमध्ये होतो त्यामुळे मग तो डिलिव्हर नाही झालेला. सो असं आहे. प्लस ज्या ठिकाणी लिफ्ट नाही तिथं त्यांना स्वतः त्या पायऱ्या चढून वर यावं लागतं आणि त्यांना काय मिळतं तर प्रत्येक सिलेंडरच्या मागे 10 रुपये. तसं बघायला गेलं तर 10 रुपयाच्या मानाने खूप जास्त कष्ट आहे की जे आपल्याला न समजण्यासारखं आहे. आपण एक सिलेंडर जरी उचललं तरी दमून जातो. त्यांना रोज दिवसातनं 100 सिलेंडर उचलून गाडीमध्ये टाकावे लागतात. ते सिलेंडर माघारी घेऊन घरपोच करावे लागतात. असं सगळं आहे. सो त्याच्यासाठी खूप जास्त कष्ट लागतं आणि हार्डवर्क म्हणावं लागेल. सो त्यांच्यासाठी एक रिस्पेक्ट, थँक्यू किंवा तुम्ही आहे म्हणून लोकांच्या घरी अन्न शिजतं आहे. सो हेच सांगायचं होतं की जर सिलेंडरवाले आलेच ते ओझं वाहून दमलेले असतात. सो त्यांच्याशी प्रेमाने बोला, त्यांच्याशी उद्धटपणे बोलू नका. हाच मला या व्हिडिओमधून मेसेज पोचवायचा आहे. जसंच आत्ता मी सांगतो तसंच पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण वेगवेगळे टॉपिक आपण कवर केलेत. जवळजवळ 15 व्हिडिओ झालेले आहेत आपले. सो प्लीज व्हिडिओ जाऊन बघा आणि अजून जरी तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून ठेवा. असेच भारी भारी टॉपिक आपण घेऊन येणार आहे. इकोसिस्टममधले मोस्ट ऑफ द लोक आपण कवर करणार आहे. सो इनिशियली आपण त्यांच्याच ह्यानी सुरू केलेलं आहे की मला असं वाटतं त्यांच्याबद्दल कोणी बोलत नाही. सो जसं की झोमॅटो डिलिव्हरी गाय, परत स्कूल टीचर्स, अजून क्लिनिंग पर्सन्स, असे भरपूर टॉपिक मी कवर केलेत. सो एकदा प्रोफाईलवरती जाऊन व्हिडिओ सगळे बघून घ्या आणि समजा त्यातले कोणी काम करणारे तुमचे मित्र असतील, फॅमिली मेंबर असेल तर हे व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोचवा आणि चॅनल लवकरात लवकर मोठा होईल असं वाटतं आहे. झाला पाहिजे कारण की त्याच्यामागं कष्ट भरपूर आहे.
सो ते व्हिडिओ कसं क्रिएट करतात, व्हिडिओ कंटेंट क्रिएटर, त्यांच्याबद्दल पण एक व्हिडिओ बनवणार आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ आपले जे सिलेंडर डिलिव्हरी करणारे गाय आहेत त्यांच्यापर्यंत हे पोचू द्या, आणि त्यांचं कष्ट खूप आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. Until then, see you in the next video.